स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो मनापासून स्वागत करतो. सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो. तर मित्रांनो, आता कसं आहे की गावात आलो होतो, गावातून दूध घेऊन इथं आलो मित्रांनो आपलं पॉईंटवर. कसं इथं थांबत असतो आपण संध्याकाळी वगैरे. तर इथं आलो, गाडी इथं लावली तर किटली बघा त्या गाडीमध्येच ठेवली. ती पिशी तसं किटली राहू दिली, कारण की आहे ना ती अशी पडली ना मित्रांनो तर दूध सांडतंय खाली मित्रांनो. जो कोणी आपला ब्लॉग पहिल्यांदा बघत असेल त्यांचं पण मनापासून स्वागत मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो, विषय कसा आहे की आता सकाळी सकाळी दूध घ्यायला यावं लागतं गावामध्ये. दूध वगैरे घेतलं. हा बघा समोरच आपलं कॉलेज आहे. हा बघा किती छानपैकी वातावरण झालं. त्या बघा तिथं विहीर पण आहे आणि तिथं खंडोबाचं मंदिर आहे मित्रांनो, विहीर आहे. आणि तिकडं ववी हॉटेल, एकदम निवांत असं वातावरण. आणि सूर्यदेव देखील वर आलेत आता चांगल्यापैकी. दूध वगैरे घ्यावं म्हटलं ना लवकर जावा. धुकं पाहिलं की मित्रांनो, कसं धुकं दिसतंय थोडं थोडं. एकदम छानपैकी इकडं बघा, एकदम छानपैकी वातावरण झालंय मित्रांनो. सगळीकडे एक नजर मारून घ्या आधी तुम्ही. या यांचे टपरी ते मित्रांनो. हा बघा पाखरू कसं उडतंय. छानपैकी झालंय मित्रांनो वातावरण. तर मित्रांनो, विषय कसा होता की आज आपल्या गावातली जत्रा, म्हणजे आज जत्रा होती खंडोबाची. पण कसं आहे दादांचं असं झाल्यामुळं जत्रा कॅन्सल झालेली आहे. तर फक्त देवाची पूजा वगैरे आणि कसं थोडी खेळणी वगैरे येणार आहे गावामध्ये. बघू, आपण जायला जमलं तर जाणार आहे आपण देखील गावामध्ये. काय होतं काय नाही बघू. कारण की वळणला देखील जायचं आहे मला मम्मीला घेऊन. जर तिकडून यायला लवकर जमलं तर जाऊ आपण गावामध्ये. मग दाखवतो तुम्हाला. मागच्या टायमिंगला मी गेलतो तर ब्लॉग बनवला होता. या टायमिंगला पण बनवायचं डोक्यात आहे का नाही मित्रांनो छानपैकी. पण एवढं जे काय मागच्या सारखे राळ पाळणे वगैरे ह्या वर्षी येतात की नाही काय माहीत आता. बघा तिकडे मित्रांनो दादाचा बॅनर लावलेला आहे समोरच. त्या बघा तुम्हाला थोडा दिसत असेल. चला मित्रांनो, आवरून वगैरे मम्मीला पण सोडायला जायचंय वळणला. पटकन आवरून तिला सोडून आलं म्हणजे कसं निवांत आपल्या कामात आपण राहतो. तर मित्रांनो, तुम्हाला म्हटलं होतं की मला मम्मीला सोडायला जायचं होतं. तर मम्मीला सोडायला आलो होतो मित्रांनो. आणि इकडं दिवसभर कधी निघून गेला दिवस कळाला नाही मित्रांनो. कारण की घरून यायला पण ब्लॉग बनवायला काही जमलं नाही. बघा आता मी कुठं आहे. तर मित्रांनो, मी आता माडू सेंटरच्या रोडला आहे मित्रांनो. ह्या बाई ह्या चौकातून आपल्याला सरळ जायचं आहे देवळीला. आणि इकडं हा आहे ना माडू सेंटरकडून रोड जातो एक. बघा त्या तिकडं गाडी चालली, व्हाईट गाडी. इथं गाडी लावली मित्रांनो, कारण की बऱ्याच दिवसापासून गाडी काय धुतली नव्हती मी. म्हणजे धुतली नव्हती आपलं ते फास्ट स्टेशनवर नव्हती धुतली मित्रांनो. हे बघा इथं क्रॅच गेलाय काहीतरी गाडीला मित्रांनो. कसं आहे, माझी गाडी मला लय खूप प्रिय आहे. मी गाडी कधी कोणाला देत नसतो, कारण की किती केलं आपली गाडी आपल्याला खूप प्रिय असते मित्रांनो. बघा मी या गाडीसाठी मित्रांनो चांगली शोरूम गाडी नाकारलेली आहे. मला शोरूम गाडी घेऊन देत होती तरी मी घेतली नाही, कारण की आपली फर्स्ट गाडी मित्रांनो. फर्स्ट गाडी म्हणल्यावर कसं भावनिक काही गोष्टी जोडलेल्या असतात. खूप जुनी अशी झाली, 2018चं मॉडेल होतं मित्रांनो. त्या साली घेतली होती मी. बघा इकडं तुम्हाला दाखवतो इकडलं वातावरण. बघा एकदम छानपैकी शेतातलं वातावरण. तिकडे पोल्ट्री फार्म वगैरे, इथं शेत आहे लागण आहे मित्रांनो. इकडंच गावाचं वावर आहे बघा. सगळ्या वगैरे मित्रांनो इकडे आहे ना कसे वस्तीवर लोक पांगलेले. आधी कसं आधी गावात राहायचे. आता गावात न राहता ज्याच्या ज्याच्या रानात लोक राहायला गेलेले. कारण की गावापेक्षा रानात जे सुख आहे ना ते गावामध्ये नाही मित्रांनो, तुम्हाला सांगतो. कारण की आपल्याला जे जागा घ्यायची आहे ना, म्हणजे कसं आपल्या शेजारी जी जागा आहे ती देखील आपल्याला घ्यायची. बघा ती नंबर प्लेट काढून ठेवली होती मी, बराच दिवस झाले ते तुटली होती मित्रांनो. काय बनवली वगैरे नाही. बनवून बघू आता बसू आहे का नाही. तर चला मित्रांनो जाऊ घरी. तुम्हाला एकदा सूर्य दाखवतो झाडापाशी कसा दिसतोय बघा. एकदम छानपैकी मस्तपैकी. आणि मग गाड्या येतात जातात मित्रांनो. ह्यो रोड इतका आधी खराब होता ना, आत्ता डांबरी वगैरे झालेला आहे. जेव्हा मी कॉलेजला जायचो मित्रांनो, छोटा होतो म्हणजे किती 11वी-12वीला, तर इतका रोड खराब होता ना एकदम, म्हणजे जाऊशी वाटत नव्हतं. सकाळी आंघोळ जशी करून जरी निघालो ना पुरं खराब होऊन जायचं. ते डंपर येतं ना मित्रांनो, त्या बघा तिकडं ते डंपर दिसतंय तुम्हाला, त्या रोडने जायचो मित्रांनो.
आता घरी आलो आहे. फ्रेश वगैरे झालो मित्रांनो. चहा देखील घेतला. कारण की मोठ्याने बोलता यायचं नाही मित्रांनो. कारण की शिवाय झोपलेला आहे. कारण की मोठ्यानेच बोललो तर आज मम्मी पण नाही. मम्मी वळणला आहे. कसं त्याला सांभाळायला दोघी ते स्वयंपाक चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी आजचा ब्लॉग मग इथे संपवतो. ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. सर्वांना शुभरात्र व सर्वांना जय आदिवासी मित्रांनो. जय महाराष्ट्र. आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये.